नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी इयत्ता 9वी मध्ये आपण स्वातंत्र्योत्तर भारत 1961 ते 2000 या कालखंडाचा आपण गेल्या वर्षी अभ्यास केला असेल. तर यावर्षी आपल्याला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा याचा सविस्तर अभ्यास करायचा आहे. इतिहास लेखन म्हणजे काय किंवा इतिहास संशोधन, इतिहासाचं संशोधन कसं केलं जातं, हे कोण करतं, कशा पद्धतीने करतं, कोणकोणत्या टप्प्यातून या इतिहासाचं संशोधन केलं जातं आणि ते आपल्यासमोर मांडलं जातं पाठ्यपुस्तकांच्या द्वारे. तर ही जी प्रक्रिया आहे ती एकंदरीत कशा पद्धतीने होते, तर याचा एकंदरीत अभ्यास आपल्याला यावर्षी इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठातून करून घ्यायचं आहे. तर आपण पाठाला सुरुवात करूया आणि इतिहास लेखन म्हणजे काय या विषयाकडे बोलूया. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. गतकाळ म्हणजे काय, तर घडून गेलेल्या घटना, त्याला आपण गतकाळ म्हणू. भूतकाळ इतिहासाचे लेखन हे भूतकाळाशी संबंधित असतं, म्हणजे आधी घडून गेलेल्या घटनांची इथे नोंद केली जाते किंवा आधी घडून गेलेल्या घटना या आपण इतिहासाच्या माध्यमातून नव्याने अभ्यासत असतो. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती म्हणजे घटना कालानुक्रमे आपल्यासमोर मांडण्याचा एक प्रयत्न केला जातो. उदाहरणादाखल बघायला गेलं तर आपण शिवरायांचंच जीवन आपण अभ्यास करू. तर शिवरायांचं जन्म, त्यानंतर शिवरायांचं बालपण, ओघाने येणारं शिवरायांचं शिक्षण, त्यानंतर शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये मावळ्यांसोबत घेतलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, त्यानंतर पुढे त्यांनी गाजवलेले पराक्रम, म्हणजे त्यांनी जे गड किल्ले जे जिंकले, स्वराज्य स्थापनेसाठी जे जे करता येईल तो केलेला पराक्रम, हा एकंदरीत इतिहास अभ्यासताना इथे पूर्णपणे काय केलं जातं, घटनेप्रमाणे आपण ते वेळोवेळी अभ्यासत असतो. तर गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे, त्या घटना अभ्यासताना त्या घटनांची सनावणी वगैरे दिली जाते, सण आपण अभ्यासत असतो. तर या उद्दिष्टाने इतिहासाचं संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे म्हणजे पूर्णत्वाला अजून आलेली नाहीये. इतिहास संशोधन हे अद्याप या क्षणापर्यंत चालू असतं. तर ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे, म्हणजे कधी पूर्णत्वाला न आलेली, म्हणजे आता पूर्णत्वाला न आलेली आणि ही पुढे चालू अशी खंड न पडलेली अशी अखंडितपणे चालणारी ही प्रक्रिया आहे. वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धत आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. वैज्ञानिक शाखेसंबंधी आणि इतिहास, विज्ञान आणि इतिहास याच्यामध्ये एकंदरीत काय फरक आहे, तर त्याबाबत ही एक तुलना करून दाखवलेली आहे, तुलनात्मक बदल हा दाखवलेला आहे की विज्ञान ज्ञानशाखेमध्ये आपल्याला ज्यावेळेला एखादा प्रयोग, सिद्धांत पडताळून पाहायचा असेल तर त्यावेळेला काय केलं जातं, तो प्रयोग करून पाहिला जातो. विद्यार्थ्यांसमोर शिक्षक प्रयोगशाळेमध्ये ते प्रयोग करून दाखवतात. त्याचे सिद्धांत आपण काय करत असतो, अनुभवत असतो, बघत असतो, तो प्रयोगाची सत्यता पडताळत असतो. सत्यता म्हणजे काय, तो खरं आहे की खोटं आहे, बरोबर ते घडतंय ते आपण बघत असतो, आपल्या डोळ्यांनी अनुभवत असतो आणि त्यावरून आपण निष्कर्ष अनुमानापर्यंत पोहोचतो. म्हणजे एखादा वैज्ञानिक ज्ञान संपादन करायचं असेल त्यावेळेला आपण प्रायोगिक पद्धत अभ्यासतो, प्रायोगिक पद्धतीने आपण पुढे जातो आणि प्रत्यक्ष निरीक्षण हे इथे महत्वाचं असतं. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. सार्वकालिक म्हणजे सर्व काळ आणि सार्वत्रिक म्हणजे सगळ्या ठिकाणी. आता उदाहरणादाखल घ्यायचं झालं तर आपण न्यूटनचे सिद्धांत म्हणू.
न्यूटनचा सिद्धांत सगळीकडे किंवा कोणत्याही काळामध्ये तो आहे, मांडला गेला, जसा मांडला गेलाय तसाच तो राहणार आहे, त्यामध्ये बदल होणार नाहीये. त्या व्यतिरिक्त आणखी एक उदाहरण आपण बघूया की ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. हा ज्या वेळेला विद्यार्थ्यांना ही संकल्पना पटवून द्यायची असते त्यावेळेला शिक्षक काय करतात, तर प्रयोगशाळेमध्ये एक मेणबत्ती घेतात, ती मेणबत्ती पेटवली जाते, तिचं ज्वलन कसं होतं ते दाखवलं जातं आणि कालांतराने त्यावर मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवला जातो, काचेचा ग्लास उपडा ठेवला जातो. ती मेणबत्ती लगेच विझत नाही, त्या ग्लासमध्ये जोपर्यंत ऑक्सिजन आहे तोपर्यंत तिचं ज्वलन होतं आणि त्या ग्लासमधील ऑक्सिजन संपुष्टात आला की मात्र ती मेणबत्ती काय होते, विझते. हा प्रयोग विद्यार्थी स्वतः डोळ्यांनी पाहतात आणि त्यातून ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते हा मुद्दा त्यांच्या व्यवस्थित डोक्यात असतो. ते समजून घेतात. म्हणजे कोणताही प्रयोग करून पाहणं आणि त्यातून अनुमान निष्कर्ष काढणं त्याला आपण प्रायोगिक पद्धत म्हणतो. आणि ती सर्व काही म्हणजे तो जर प्रयोग आपण शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर करून दाखवला आणि तोच प्रयोग पुन्हा मुलांनी घरी येऊन करून पाहिला तर त्याचं त्यांनी केलेलं निरीक्षण हे सारखंच असणार आहे. त्यातून त्यांना जे काही ज्ञान संपादन करायचे त्यात काही बदल होणार नाहीये. म्हणजे प्रायोगिक दृष्टिकोनामध्ये निष्कर्ष आणि अनुमान हे दोन्ही सेम असतात. म्हणजे सार्वकालीन कोणत्याही काळामध्ये आणि सार्वत्रिक म्हणजे कोणत्याही ठिकाणी प्रयोगांती येणारे जे नियम दाखले ते सारखेच असतात आणि ते नियम आपल्याला पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणं शक्य असतं. जर शिक्षकांनी तो प्रयोग करून दाखवलाय आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा तो प्रयोग करून पाहिला, तोच प्रयोग 3-4 वेळा सातत्याने केला तरी त्यातून मिळणार अनुमान सेमच असणार आहे. इतिहास संशोधनामध्ये मात्र प्रायोगिक पद्धत किंवा प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करता येणं शक्य नसतं. जसं आपण पाहिलं की विज्ञानामध्ये आपण एखादा प्रयोग करून पाहू शकतो, त्याची सत्यता म्हणजे खरं खोटेपणा हे स्वतः आपण पडताळून पाहू शकतो. पण तसं इतिहासामध्ये हे करता येत नाही. म्हणजे विज्ञानासारखा अभ्यास इतिहासामध्ये होणं शक्य नाही. तर का हे होणं शक्य नाही, तर आपण सुरुवातीलाच असं पाहिलं की गतकाळामध्ये किंवा भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटना त्याचा आपण अभ्यास इतिहासामध्ये करत असतो आणि या घडून गेलेल्या घटना पुन्हा वास्तवात चित्रित करणं किंवा त्या वास्तवामध्ये पुन्हा नव्याने अनुभवणं ते शक्य नसतं. इतिहासातील घटना ह्या घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनाची पुनरावृत्ती देखील आपल्याला करता येत नाही. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एखादा प्रयोगशाळेमध्ये करून दाखवल्यानंतर ते विद्यार्थी स्वतः पुन्हा अनुभव घेऊ शकतात आणि त्यातून मिळालेला निष्कर्ष अनुमान किंवा त्यांचा सिद्धांत नियम ते सारखेच येतात. पण तसं इतिहासामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा त्या घटनांची पुनरावृत्ती करून घेता येत नाही. कारण या घडून गेलेल्या घटनांचा आपण अभ्यास आता वास्तवात करतोय, आता वर्तमान काळामध्ये करतोय. तर घडून गेलेल्या घटना त्यांचा पुन्हा अभ्यास करणं, त्याची घटनांची पुनरावृत्ती करणं हे शक्य नसते. तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. घडून गेलेल्या घटना आपण म्हणतो व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. तसंच इतिहास तज्ञांचं घडून गेलेल्या घटनांबाबत ते सांगोपंग विचार करतात आणि त्यातून त्यांच्या हाती मिळालेली माहिती त्या माहितीच्या आधारे ते आपली मतं व्यक्त करत असतात. ही मतं अगदी पुरेपूर सारखीच असतील असं म्हणता येणार नाही, त्यामध्ये थोडाफार तरी फरक जाणवतोच. मग तसंच विज्ञानामध्ये जर प्रयोग केले आणखी ते सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम सारखेच असतात, तसं इतिहासामध्ये आपल्याला जमत नाही किंवा इतिहासामध्ये तसं होणं शक्य नाही. त्यामुळे सार्वत्रिक आणि सार्वकालिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे इतिहासामध्ये शक्य होत नसते. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी दस्तऐवज म्हणजे ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे आपण लिखित पुरावे म्हणून कागदपत्र, राजांची आज्ञावली असेल, एखादा त्यांनी दुसऱ्या राजाला दिलेलं पत्र व्यवहार असू शकेल
तर हे दस्तऐवज सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. यासाठी सर्वसामान्य आपल्यासारख्यांना इतिहासामध्ये राजांची जी काही लिपी होती, राजांची जी काही भाषा होती लिखाणामध्ये जी सापडली ती आपल्याला वाचता येणं शक्य नाही. त्यासाठी खरोखरच इतिहास तज्ज्ञांची किंवा त्या भाषेचं ज्ञान असणाऱ्या, ती भाषा ती लिपी समजणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. आणि असे तज्ज्ञच ती दस्तऐवज दस्तऐवज वाचतात, त्यामध्ये कोणती माहिती आहे ती समजून घेतात आणि मग ती प्रकाशित केली जाते. त्यानंतर अक्षरवाटिका. अक्षरवाटिका म्हणजे अक्षराचे वळण. अक्षराचे वळण. राजांनी किंवा एखाद्या कवी लेखक यांनी काही ललित लेख किंवा त्यांनी काही पत्र व्यवहार किंवा काही दस्तऐवज वगैरे लिखित स्वरूपात ठेवले असतील तर त्यांचं अक्षरांचं वळण हे देखील तज्ज्ञांनाच पुरेपूर समजू शकतं. त्यानंतर लेखकाची भाषा शैली. त्या काळामध्ये होऊन गेलेले काही कवी आहेत, लेख आहेत, लेखक आहेत, त्यानंतर प्रवासी आहेत. त्या व्यतिरिक्त राजा देखील आपले दैनंदिन व्यवहार वगैरे किंवा आपले जे काही विचार आहेत ते ग्रंथ स्वरूपामध्ये किंवा लिखित स्वरूपामध्ये ते आपले मांडून ठेवायचे. तर त्यांची प्रत्येकाची भाषा शैली म्हणजे कोणकोणते लिहिताना भाषेचा वेगवेगळा केला गेलेला वापर, त्या व्यतिरिक्त त्यांनी वापरलेले अलंकार शब्द, त्या व्यतिरिक्त त्यांनी त्यावेळी वापरलेले काही वाक्प्रचार वगैरे असतील, त्या सगळ्या याचा विचार म्हणजे भाषा शैली. वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ. आता आपण जुने कागद आणि नवीन कागद याचं बऱ्यापैकी फरक आपल्याला त्या कागदाच्या प्रतीवरून लक्षात येतो. तो कागद काळपटलेला वगैरे असेल किंवा अगदीच जर्जर झाला असेल तर तो पुरा म्हणजे खूप आधीचा कागद आहे असं आपल्याला समजतं. तसंच कागद हा कोणत्या काळातला आहे हे इतिहास तज्ज्ञांना त्या कागदाची प्रत हातात घेतल्या क्षणी कळते. तर पूर्वी लेखनासाठी ताडपत्र, भुर्जपत्र, त्या व्यतिरिक्त निरनिळ्या धातूंचे पत्रे, शिलाखंड, त्यानंतर अभ्रक वगैरे अशा सगळ्यांचा वापर केला जायचा लेखनासाठी. तर एक्झॅक्टली जे कागद आहे ते कशापासून तयार केलेले आहे, त्याचा कोणत्या काळातले हे कागद आहे या सगळ्याचा संदर्भ इथे लावला जातो. म्हणजे कागदाचा प्रकार, त्यानंतर कागदाच्या निर्मितीचा काळ आणि अधिकारदर्शक मुद्रा. अधिकारदर्शक मुद्रा म्हणजे आपण स्टॅम्प म्हणतो. जसं शाळेचं काही कामकाज असेल तर ते स्टॅम्प देऊन मग प्रिन्सिपल स्वाक्षरी वगैरे करतात. किंवा आपण म्हणतो सरकारी कागदपत्र ज्यावेळेला त्याची छाननी केली जाते तर त्यावेळेला देखील स्टॅम्प मागून दिला जातो जेणेकरून ते लिगल आहे असं मानलं जातं. तर अधिकारदर्शक मुद्रा त्या काळामध्ये देखील त्याचा वापर केला जायचा. यासारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहेत की नाही म्हणजे खरे आहेत की खोटे आहेत हे ठरवण्यास मदत करू शकतात. म्हणजे कोणताही अगदी सुरगळलेला कागद किंवा अगदी जरा जीर्ण झालेला असा कागद आहे पण तो इतिहास जमा करून घेणं हे तितकंसं सोपं नसतं. त्यासाठी इतिहास तज्ज्ञ बरीच माहिती गोळा करतात. तो कागद कोणत्या काळातला आहे, त्याच्यावरचा मजकूर कोणत्या म्हणजे अक्षराचं वळण कसं आहे, लिपी कोणती आहे, भाषा शैली कोणती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार येथे केला जातो. आणि नंतरच मग इतिहास तज्ज्ञ इतिहासाचा इतिहास लिखण्याला सुरुवात करतात. त्यानंतर इतिहास तज्ज्ञ ऐतिहासिक संदर्भात तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. तौलनिक विश्लेषण. तौलनिक विश्लेषण म्हणजे तुलनात्मकरित्या केलं गेलेलं स्पष्टीकरण. लेखन ज्या वेळेला इतिहास तज्ज्ञांना एकाच अक्षरपट्टिकेचं लेखन सापडलं किंवा एकाच काळातील कागद आहे हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तर ते लगेचच त्याची पूर्तता करतात.
त्याचं विश्लेषण करतात की नक्की हे कोणत्या राजाच्या काळातलं होऊन गेलेलं आहे किंवा कधीचा कालखंड किंवा हा राजा हे दोन्ही जे पेपर सापडले, कागद सापडले, लिखाण सापडले, तर हे दोन्ही लिखाण एकाच राजाचं आहे का, भाषा शैली सेम आहे का, तर हे सगळं पाहणं म्हणजेच काय तौलानी विश्लेषण करणं आणि तौलानी विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील म्हणजे त्या कागदपत्रांच्या त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. म्हणजे योग्य आहे त्या काळातील एकाच राजाच्या काळातील दोन्हीही कागदपत्र आहेत की नाही हे पडताळून पाहिलं जातं. त्यानंतर आपण पाहणार आहोत इतिहास संशोधन पद्धती. इतिहास संशोधन पद्धती. इतिहासाचं संशोधन करण्याच्या काही पद्धती त्या पुढील प्रमाणे आहेत बघा. पहिला आपण घेऊया उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणी. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. आपण इतिहासामध्ये ज्या काही घडामोडी अभ्यासतो त्यामध्ये भौतिक साधनं, लिखित साधनं आणि मौखिक साधनं याची आपण गेल्या वर्षीच गटवारी केलेली आपण पाहिल्याच आहे, वर्गवारी केलेली. तर ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासताना उदाहरणार्थ आपण घेऊ की उत्खननामध्ये काही विटा सापडले, त्या विटांचे अवशेष जर समजा इतरत्र कुठे सापडले असते तर त्या दोन्हीही विटा त्या एकाच काळातील असण्याचे पुरावे शोधण्याचा इथे प्रयत्न केला जातो. म्हणजे इथे संदर्भ तपासून घेतले जातात. त्यानंतर पुढचं पॉइंट आहे ऐतिहासिक माहितीचे संकलन. संकलन म्हणजे ऐतिहासिक माहिती गोळा करणं आणि ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे, त्यांचे तौलनी विश्लेषण करणं. बघा, ऐतिहासिक माहितीचे संकलन. माहितीचे संकलन म्हणजे आपण काय म्हणू की इथे ऐतिहासिक माहिती विशिष्ट पद्धतीने गोळा करणं. ऐतिहासिक बदलांची कारण, त्या काळामध्ये कोणकोणते बदल झाले, ऐतिहासिक बदलांची कारण आणि ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणं आणि त्या व्यतिरिक्त त्यांचा तौलनी विश्लेषण. तौलनी विश्लेषण याचं एक उदाहरण बघायला गेलं तर बघा, भारतीय प्राचीन संस्कृती यांचा उगम नदीच्या आपण काय म्हणतो नदीच्या ठिकाणी, नदीच्या आसपास, नदीच्या किनाऱ्यावर या प्राचीन भारतीय संस्कृतीचा उगम झाला. सिंधू नदीच्या काठी अशा संस्कृती उदयाला आला असं आपण घेऊ उदाहरण. तर ह्या माहितीचं संकलन किंवा त्या ह्याची प्राचीन संस्कृती नदीच्या काठीच त्यांचा उगम झाला, यामध्ये काय कारण मीमांसा असू शकेल. तर पहिलं कारण असं की नद्यांची सुपीक पातळी जी आपण म्हणतो कृषी शेतीसाठी ही अनुकूल असतात आणि त्या व्यतिरिक्त नद्यांतून वाहणारं पाणी जे शेतीसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. तर यासाठी हा संदर्भ जर इथे जोडला तर थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल की त्या संस्कृती उदयाला तिथे नदीच्या काठी उदयाला आल्या तर त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन शेती हे होतं आणि शेती सोबतच त्यांना तिथे अनुकूल असं वातावरण तिथे लाभलं होतं आणि म्हणूनच इथे काय झालं होतं, प्राचीन संस्कृती नद्यांच्या काठी वास्तव्य करत होत्या. नद्याच्या काठी प्राचीन संस्कृतीचा उदय झाला असं आपण आतापर्यंत शिकलो. तर थोडक्यात काय, ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणं आणि त्यांचे तौलनी विश्लेषण करणं. म्हणजे जसं भारतामध्ये नदीकाठी प्राचीन संस्कृतीचा उगम झाला तसं जगामध्ये
वेळोवेळी या सगळ्या गोष्टींचं संशोधन करत असतात.